नमस्कार, मी सुमित. तुम्ही पाहता एलएस मराठी. सकाळच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. गौरी पालवे यांचा मृतदेह ज्या पंख्याला लटकला होता त्या सिलिंग पंख्याची उंची आम्ही तपासली. हा पंखा किती वजन घेऊ शकतो हे देखील आम्ही तपासलं. आम्ही आता प्राथमिक अहवाल पोलिसांना देणार आहोत. मात्र हा मृत्यू अनैसर्गिक आहे असं फॉरेन्सिक टीमनं म्हटलं आहे. या टीमनं अनंत गर्जे यांच्या घराची झाडाझडती घेतली. गौरी पालवे यांच्या मृत्यूचं प्राथमिक कारण लिगेचर कंप्लेशन ऑफ नेक असं आहे असं डॉक्टरांनी सांगितलं. बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. अशातच काँग्रेसचे बिहारमधील मुख्य प्रवक्ते राजेश राठोड यांनी एक निवेदन जारी करत म्हटलंय की बिहार प्रदेश काँग्रेस शिस्तपालन समितीनं 7 नेत्यांवर कठोर कारवाई केली आहे. पक्षाच्या मुख्य तत्वांबद्दल, शिस्त आणि संघटनात्मक शिष्टाचाराबद्दल, हलगर्जीपणाबद्दल आणि पक्षाच्या व्यासपीठाबाहेर वारंवार दिशाभूल करणारी विधाने केल्याबद्दल त्यांना 6 वर्षासाठी पक्षातून निलंबित करण्यात आलंय. मालवण नगर परिषदेच्या भाजपच्या उमेदवार शिल्पा खोत यांचं जात प्रमाणपत्र खोटं असल्याचा आरोप शिवसेना आमदार निलेश राणे यांनी केला आहे. 7 नोव्हेंबर 2025 पर्यंत त्या मराठा होत्या. त्यानंतर त्या ओबीसी झाल्या. मराठा आंदोलनात एक मराठा लाख मराठा घोषणा द्यायला या पुढे होत्या. या संदर्भातील सर्व पुरावे पत्रकार परिषद घेऊन सादर करणार असल्याचं आमदार राणे यांनी म्हटलं आहे. भाजप नेते अमित साटम यांनी आमदार अस्लम शेख यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ काँग्रेसनं आंदोलनाचा इशारा दिलाय. काँग्रेसच्या शिष्टमंडळानं डीसीपी झोन 11 यांना निवेदन देत साटम यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. कारवाई न झाल्यास काँग्रेस रस्त्यावर उतरून अधिक तीव्र आंदोलन करणार असं या निवेदनात म्हटलं आहे. धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर इथं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचार सभा झाली. यावेळी त्यांनी पिंपळनेरच्या विकासासाठी भरघोस निधी देण्याचं आश्वासन दिलंय. मी देणारा आहे, घेणारा नाही असं त्यांनी प्रचार सभेत म्हटलं आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी चालू वर्षीच्या ऊस आंदोलनात स्वाभिमानीने केलेली 3500 रुपयाची मागणी मान्य करून गळीत हंगाम चालू केला. चंदगड, हजरा आणि गडहिंग्लज तालुक्यातील 5 कारखान्यांनी संघटित होऊन 3400 रुपये जाहीर केलेली उचल मान्य नसल्यानं ओलम कारखान्यावर कालपासून गळीत हंगाम बंद ठेवून बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात आलं होतं. आज ओलम कारखाना व्यवस्थापनानं स्वाभिमानीच्या आंदोलनात शरण घेऊन पहिली उचल 3500 रुपये जाहीर केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल संध्याकाळी काही भागात अवकाळी पाऊस झाला. सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून उष्माही वाढला होता. दरम्यान संध्याकाळी वेंगुर्ला तालुक्यात संध्याकाळी 5च्या सुमारास अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या तर काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला. यामुळे आंबा बागायतदार धास्तावले आहेत. रवींद्र चव्हाण यांच्यामुळे कणकवलीमध्ये युती झाली नाही या निलेश राणे यांच्या वक्तव्यावर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी 3-4 वेळा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे गेलो होतो. यावेळी प्रदेशाध्यक्षांनी मला स्पष्ट सांगितलं की युतीबाबत स्थानिक पातळीवर निर्णय व्हायला पाहिजे. त्याचे निर्देश त्यांनी दिले होते. युती व्हावी अशी माझी इच्छा होती, पण स्थानिक पातळीवरती जे निर्णय घेतले गेले त्यानुसार तुम्ही पुढे चला, म्हणजे युती होणार नाही असं प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं होतं असं सामंत म्हणाले. बेलापूरमधील एका सोसायटीच्या प्रकरणात निर्णय विरोधात केल्यानं पक्षकारानं बाजूनं निर्णय लागलेल्या वकिलावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यावेळी वकिलाच्या शिष्टमंडळानं बेलापूर पोलीस ठाण्यात जाऊन संबंधित व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली आहे. अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील शिवणगाव इथं रात्रीच्या सुमारास 2 दिवसात अनेक वेळा भूकंप सदृश धक्के बसल्यानं गावात खळबळ उडाली. ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. रात्रीच्या सुमारास अचानक जोरदार धक्के बसल्यानं गावातील लोक घराबाहेर आले होते. कोल्हापूरमध्ये निवडणूक खर्चासाठी माहेरहून तब्बल 10 लाख रुपये घेऊन येण्याची मागणी करत तिचा छळ करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय. या छळामुळे विवाहितेने आत्महत्या केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड या ठिकाणची ही घटना आहे. या होत्या सकाळच्या काही महत्त्वाच्या बातम्या. बघत रहा एलएस मराठी.